नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानीती यूट्यूब चॅनल चालू घडामोडी सिरीज 2022च्या लेक्चर क्रमांक 14 मध्ये मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 6-7 अशा बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल माहिती बघणार आहे. फक्त एकच करा, लेक्चर चालू असताना व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. कारण इथे एखादी गोष्ट व्यवस्थित, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला जर क्लिअर झालेल्या असतील तर एक्झाममध्ये आल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि सगळे प्रश्न जे आले आपण शिकवलेले याच्यातनं जे प्रश्न येतील तर तुमचे सहज सुटतील. चला तर मित्रांनो, मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, UPSC पहिला मुद्दा आहे आपला, मनोज सोनी यांच्याबद्दल बघणार आहे आपण. तर UPSCचे नवे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे UPSC, तर याचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मनोज सोनी. व्यवस्थित लक्षात ठेवा, नाव कोण? मनोज सोनी. तर बघा, यापूर्वीचे अध्यक्ष म्हणजे याच्या अगोदर UPSCचे अध्यक्ष कोण होते? प्रदीप कुमार जोशी. हे पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रदीप कुमार जोशी यांची जागा कोणी घेतली आता? मनोज सोनी. कोण? मनोज सोनी. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या अगोदर मनोज सोनी म्हणजे हे जे अध्यक्ष आता झाले ते मनोज सोनी UPSCचे सदस्य म्हणून काम करत होते. UPSCचे सदस्य म्हणून काम करत होते. बघा मित्रांनो, हे कमिशन याची घटनेमध्ये आपण जर तरतूद पाहिजे 315 ते 323 अंतर्गत पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा युनियन किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनची तरतूद करण्यात आली 315 ते 323 अंतर्गत. आणि याच्यामधल्या कलम 316 अंतर्गत, कलम 315 323 अंतर्गत तरतूद 316 अंतर्गत अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची नियुक्ती केली जाते. आणि या 316 अंतर्गत आता मनोज सोनी यांचे UPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली. कुणाची? मनोज सोनी. कुणाची जागा घेतली? प्रदीप कुमार जोशी. त्याच्यानंतर या अगोदर ते काय होते? आयोगाचे सदस्य म्हणून काम करत होते. एवढ्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता दुसरा मुद्दा आहे आजचा आपला, स्टॅच्यू ऑफ नॉलेज. व्यवस्थित लक्षात ठेवा, स्टॅच्यू ऑफ नॉलेज. सरळ येईल खालीलपैकी स्टॅच्यू ऑफ नॉलेज काय आहे? तर असा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. लातूरमध्ये भारतरत्न, कुठे? लातूर. कुठे? लातूर. लातूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज पुतळा उभारण्यात आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज काय आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. किती फूट? 70 फूट. कुठे? कुठे? लातूर. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा, याचं उद्घाटन झालं 13 एप्रिल 2022. 13 एप्रिल 2022 म्हणजे 14 एप्रिलला त्यांची जयंती असते, तर त्याच्या आदल्या दिवशी याचं उद्घाटन झालं 13 एप्रिल 2022. कुठे झालं असेल? लातूर. ऑब्वियस, कारण तो पुतळा कुठे आहे आता? लातूरला. त्याला काय म्हणतो आपण? स्टॅच्यू ऑफ नॉलेज. स्टॅच्यू ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर बघा, हस्ते किरण रिजिजू हे केंद्रीय कायदा मंत्री, किरण रिजिजू हे केंद्रीय कायदा मंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. कधी झालं? 13 एप्रिल 2022. बघा मित्रांनो, त्यावेळेस आपले जे विरोधी पक्षनेते होते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते कोण होते? देवेंद्र फडणवीस. हे पण तिथं उपस्थित होते. कोण? देवेंद्र फडणवीस. त्याच्यानंतर संजय बनसोडे हे राज्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे, संजय बनसोडे, तर हे पण तिथं उपस्थित होते. आलं लक्षात? हे दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर किरण रिजिजू कोण? केंद्रीय कायदा मंत्री. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तिसरा मुद्दा, मला असं वाटतं दोन्ही पण म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असेल, मनोज सोनी आणि स्टॅच्यू ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर बघा, हे व्यवस्थित हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, देवेंद्र फडणवीस उभा होते, संजय बनसोडे पण उपस्थित होते आणि आपले रामदास आठवले हे पण इथे उपस्थित होते. रामदास आठवले, संजय बनसोडे, देवेंद्र फडणवीस. आणि उद्घाटन कोणाचे हस्ते झाले? किरण रिजिजू, केंद्रीय कायदा मंत्री. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, गिल्बर्ट एफ लक्षात ठेवा, गिल्बर्ट एफ होगंबो. लक्षात ठेवा, नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, गिल्बर्ट एफ होगंबो. ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे, तर त्या ILOचे नवीन महासंचालक म्हणून यांची नियुक्ती झालेली. ILOचे 11वे महासंचालक म्हणून गिल्बर्ट एफ होगंबो यांची नियुक्ती झालेली. व्यवस्थित लक्षात ठेवा, गिल्बर्ट एफ होगंबो कोण? ILOचे नवीन महासंचालक. या पदावर नियुक्त झालेले पहिले आफ्रिकन आहे, म्हणजे असे पहिले आफ्रिकन आहे ते जे की या पदावर नियुक्त झालेले. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, कोण? गिल्बर्ट एफ होगंबो. 2008 ते 12 टोगो या देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेले. कोणत्या? टोगो या देशाचे आहे ते. 2008 ते 12 टोगो या देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना याचे अध्यक्ष म्हणून गिल्बर्ट एफ होगंबो यांची नियुक्ती झालेली आहे. कितवे अध्यक्ष ते? ILOचे 11वे. कितवे? 11वे. व्यवस्थित लक्षात ठेवा, खालील कितवे अध्यक्ष म्हणून गिल्बर्ट एफ होगंबो यांचे ILOचे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली? कितवे? 11वे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ILOची स्थापना झालेली 1919ला. कधी? पहिल्या महायुद्धानंतरच्या व्हर्सायच्या तहानुसार. आता व्हर्सायचे तह वगैरे मी इतक्या हिस्ट्रीमध्ये शिरत नाही, मला तुम्हाला समजून सांगण्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगाव्या लागतील, पण ते व्यवस्थित अर्धवट नॉलेज घेण्यापेक्षा मी नंतर एखाद्या दिवशी घेईल त्याच्यावर लेक्चर. फक्त इथे लक्षात ठेवा, पहिल्या महायुद्धानंतरच्या व्हर्सायच्या तहानुसार याची स्थापना झालेली. कशाची? ILOची. कधी? 1919ला. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन किंवा आंतरराष्ट्रीय श्रम संघटना. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मुख्यालय कुठे?
तर याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड देशामध्ये कुठे जिनिव्हा येथे आयएलओचं मुख्यालय आहे, जिनिव्हा स्वित्झर्लंड. त्याच्यानंतर याचे सदस्य 187. किती आयएलओची सदस्य संख्या किती 187. तर यामध्ये बघा मित्रांनो 193 पैकी म्हणजे युनायटेड नेशन जे आहे राष्ट्रीय युनायटेड नेशन जे आहे 193 पैकी म्हणजे युनायटेड नेशनचे पूर्ण किती सदस्य आहे 193. यापैकी 186 ह्या 193 पैकी आणि प्लस कुक आयलँड्स म्हणजे कुक हे जे बेट आहे तर असे एक म्हणजे असे 186 प्लस 1 म्हणजे असे एकूण किती आहे 187 जे तर याचे सदस्य संख्या आहे कशाची आयएलओची. युनायटेड नेशनच्या 193 पैकी 186 आणि एक प्लस जो युनायटेड नेशनचा सदस्य नाही आहे तो कोण कुक आयलँड्स तो एक एक्स्ट्रा म्हणजे 186 प्लस 1 187. त्याच्यानंतर पुरस्कार म्हणजे आयएलओला आतापर्यंत 1969 शांततेचा नोबेल हा पुरस्कार दिलेला आहे. इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन या संस्थेला 1969 कोणता पुरस्कार दिलेला आहे शांततेचा नोबेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो दर 10 वर्षांनी आयएलओ नवीन महासंचालक निवडते. आता त्याची स्थापना कधी झाली जवळपास 1919. मग आता दर 10 वर्षांनी निवडते म्हणजे त्याच्या अनुषंगाने हे कितवे अध्यक्ष आहे 11वे अध्यक्ष कोण गिल्बर्ट एफ होगंबो. आलं लक्षात किती वर्षांनी निवडते दर 10 वर्षांनी. आयएलओचं मुख्यालय कुठे जिनिव्हा स्वित्झर्लंड. 1969 कोणता पुरस्कार मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार. त्याच्यानंतर त्याची सदस्य संख्या किती आहे 187. युनायटेड नेशनचे किती 193 त्यापैकी 186 आणि जो युनायटेड नेशनचा सदस्य नाही कुक आयलँड्स हा पण कुणाचा सदस्य आहे आयएलओचा मग 186 प्लस 1 187. आलं लक्षात. पहिल्या आफ्रिकन टोगो देशाच्या 8 ते 12 या कालावधीत त्यांनी टोगो या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे गिल्बर्ट एफ होगंबो. आलं लक्षात. चालायचं पुढं ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार कोणता वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार. बघा मित्रांनो कुणाकडून दिला जातो तर हा पुरस्कार दिला जातो नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया जे आहे तर या नीती आयोगाकडून हा पुरस्कार दिला जातो. कोणता वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार कोणाला दिला जातो तर विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक उत्तुंग किंवा वेगळं कार्य करणाऱ्या एका महिलांना किंवा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना दिला जातो कोणता पुरस्कार वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 2022 हा 75 महिलांना दिला जातो गेला किती 2022 75 महिलांना दिला गेला. पैकी 11 महाराष्ट्रातल्या म्हणजे 75 पैकी महाराष्ट्रातल्या किती आहे 11 महिला आहे. टोटल किती जणांना दिला किती महिलांना दिला 75 महिलांना. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार नीती आयोगाकडून दिला जातो. 2022 किती महिलांना दिला 75 पैकी महाराष्ट्रातल्या किती आहे 11 किती 11. बघा मित्रांनो आपण महाराष्ट्रातल्या बघू फक्त 11 आणि त्यांचे थोडं शॉर्टमध्ये कार्य बघू नेमकं त्यांनी कोणत्या क्षेत्रात काय कार्य केलं. बघा मित्रांनो पहिली अपर्णा हेगडे ही अरमान नावाची एक NGO चालवतात मुंबईमध्ये. तर जे गर्भवती माता असेल किंवा अर्भका असतील किंवा 5 वर्षाखालील बालकं असतील तर यांच्यासाठी ही अरमान नावाची NGO काम करते. ती कोणाची आहे अपर्णा हेगडे आणि याच्यात त्यांनी उत्तुंग कार्य केलं उत्कृष्ट कार्य केलं म्हणून त्यांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार 2022 भेटला. 75 पैकी 11 महाराष्ट्रातले त्याचे 11 आपण बघणार आहे. त्याच्यानंतर बघा चेतना गाला सिन्हा यांनी सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या महिला असतात यांना महिलांबद्दल आर्थिक साक्षरता किंवा महिलांना आर्थिक साक्षरतेमध्ये सक्षम कसं बनवायचं याचं काम केलेलं आहे कोणी चेतना गाला सिन्हा. कोण चेतना गाला सिन्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर बनवलं. त्याच्यानंतर दीपा चौरे यांचा क्रांतिज्योती महिला बचत गट आहे कुठं नागपूरला क्रांतिज्योती महिला बचत गट आहे कोणाचा दीपा चौरे आणि तिथे त्यांनी त्या बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तूंच्या अशा उत्कृष्ट आणि चांगल्या एक युनिक वस्तूंचे उत्पादन यामध्ये घेतलेले आणि एक वेगळं कार्य करून दाखवलं कोणी दीपा चौरे क्रांतिज्योती महिला गट नागपूर. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 4 नंबर आहे मेहा लहरी यांचे स्वच्छता क्षेत्रात कार्य केलेले आणि उत्कृष्ट कार्य केलेले स्वच्छ क्षेत्रात म्हणून त्यांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार 2022 मिळाला. रिसिटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे रिसिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची त्यांची एक संस्था किंवा कंपनी ती मुंबईला आहे. तर या मुंबईला त्यांनी स्वच्छता क्षेत्रात या संस्थेच्या किंवा प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलं म्हणून त्यांना 2022 वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 5 नंबर आहे प्रेमा गोपालन या पुण्याच्या आहेत. कोण प्रेमा गोपालन त्यांनी काय केलेलं बघा स्वयं शिक्षण प्रयोग संस्था नावाची एक संस्था त्यांची कोणती स्वयं शिक्षण प्रयोग संस्था. तर बघा मित्रांनो वेगवेगळ्या वातावरणानुसार जसं वातावरण बदलतं ते वेगवेगळ्या वातावरणानुसार महिलांनी शेती कशी करावी ओके वेगवेगळ्या वातावरणानुसार महिलांना शेती कशी करावी याचं पूर्ण प्रशिक्षण त्या महिलांना देतात. कोण प्रेमा गोपालन स्वयं शिक्षण प्रयोग संस्था नावाच्या संस्थेच्या माध्यमातून प्रेमा गोपालन महिलांना वेगवेगळ्या बदलत्या वातावरणानुसार योग्य प्रकारे शेती कशी करावी याचं प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामुळे या प्रेमा गोपालन यांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार 2022 मिळाला. त्याच्यानंतर 6 नंबर आहे बघा साहिली मराठे. आता बघा तुम्हाला कळत असेल मी काय सांगतोय 75 महिलांना पुरस्कार मिळाला त्याच्यापैकी 11 आपण बघतोय त्याचं शॉर्टमध्ये मी कार्य सांगतोय.
त्याच्यानंतर सायली मराठी, तर यांनी काय केलं, हे आद्या ओरिजिनल लिमिटेड नावाची एक त्यांची कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड नावाची, तर हिनं ऐतिहासिक म्हणजे जसं आपलं ऐतिहासिक चांदीचे दागिने बनवण्यात ही कंपनी जी आहे तर ती अग्रेसर आहे. कोणती? आद्या ओरिजिनल प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्याच्या कोण आहे संस्थापक, संचालक संस्थापक? सायली मराठे. आणि यांनी याच्यामुळे ऐतिहासिक चांदीचे दागिने घडवून स्वतःच एक उत्कृष्ट काम केलंय म्हणून सायली मराठे यांना हा पुरस्कार मिळाला. कोणता? वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार. त्याच्यानंतर शांती राघवन यांची अनेबल इंडिया नावाची एक NGO आहे. कोणती? अनेबल इंडिया नावाची एक NGO आहे, तर ती दिव्यांगासाठी काम करते. तर या दिव्यांगासाठी या अनेबल इंडिया NGOने दिव्यांगासाठी उत्कृष्ट काम केलं आणि तिचे कोण आहे संस्थापक? शांती राघवन, म्हणून त्यांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार 2022 मिळाला. त्याच्यानंतर शाहीन मिस्त्री, तर यांचं टीचिंग या क्षेत्रात किंवा शिक्षण या क्षेत्रात त्यांचं काम, एज्युकेशन या क्षेत्रात त्यांनी टीच फॉर इंडिया आणि आद्या फाउंडेशन, आकांक्षा फाउंडेशन या 2 संस्थेच्या माध्यमातून जवळपास 32,000 मुलांना आतापर्यंत तसंच शिकवलेला आहे. कोण? शाहीन मिस्त्री, म्हणून त्यांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर सुलज्जा मोटवानी या पुण्याच्या आहे, यांनी प्रदूषण कमी करण्याचं एक वाहन बनवलं जे पूर्णतः प्रदूषण खूप कमी करतं, म्हणून सुलज्जा मोटवानी यांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार हा पण मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्रिशला शुराना हे एक डॉक्टर आहे. तर योग्य प्रकारे आपले पाय जे असतात ना, या पायाची निगा कशी राखावी याच्यासाठी योग्य मार्गदर्शन यांनी केलं आणि खूप लोकांना याचं योग्य मार्गदर्शन करून एक वेगळं कार्य घडवलं, म्हणून सुलज्जा मोटवानी यांना पण त्रिशला सुराना यांना पण कोणता पुरस्कार मिळाला? वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि कीर्ती पुनिया यांची ओखई नावाची एक संस्था आहे, तर ते ग्रामीण कारागिरांना काम उपलब्ध करून देते. कोणती? कीर्ती पुनिया, म्हणून त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? आणि त्याच्यात त्यांनी उत्तुंग कार्य केलं म्हणून त्यांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार मिळाला. आता फास्टमध्ये रिवाईज करतो, तुमच्या सगळं लक्षात येईल. बघा मित्रांनो, नीती आयोगातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 2022 मधला हा पुरस्कार कुणाला दिला? किती महिलांना दिला? 75. त्यापैकी महाराष्ट्रातल्या किती? कोण कोण? बघा, अपर्णा हेगडे, चेतना गाला, दीपा चौरे, मेहा लहरी, प्रेमा गोपालन, सायली मराठे, शांती राघवन, शाहीन मिस्त्री, सुलज्जा मोटवानी, त्रिशला सुराना आणि कीर्ती पुनिया. हे त्यांचं कार्य पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. जर कळालं नाही तर परत मागे येऊन परत एकदा बघा, म्हणजे एकदा लक्षात राहील. चालायचं पुढं. बघा मित्रांनो, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा आपण बघणार आहे नेमकं कोण आहे त्यांच्या अहवालानुसार. तर हुरून एक संघटना म्हणू शकता किंवा ग्रुप म्हणू शकता. या हुरून ग्लोबल रिच लिस्ट म्हणजे ग्लोबल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची जी लिस्ट असते त्या हुरून या ग्रुपनुसार किंवा संघटनेनुसार नेमकं कोण श्रीमंत आहे जगामध्ये सगळ्यात जास्त ते आपण बघणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. तर बघा मित्रांनो, 1 नंबरला एलॉन मस्क यांची संपत्ती $205 एवढी त्यांची संपत्ती आणि जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सध्या हुरूनच्या अहवालानुसार. त्याच्यानंतर जेफ बेझोस हे पण 2 नंबरला आहे, $188 एवढी संपत्ती त्यांची. त्याच्यानंतर बर्नार्ड अॅनॉल्ड यांची $153 एवढी संपत्ती. त्याच्यानंतर बिल गेट्स यांची $124 एवढी संपत्ती आहे. त्याच्यानंतर ऑरन बफेट यांची $119 एवढी संपत्ती आहे. मुकेश अंबानी हे बघा 1, 2, 3, 4 आणि 5 आणि एकूण याच्यापैकी 9व्या क्रमांकावर, म्हणजे जगात सगळ्यात जास्त श्रीमंतापैकी 9व्या क्रमांकावर कोण आहे? आपले रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी, अध्यक्ष मुकेश अंबानी. $103 एवढी त्यांची संपत्ती आहे. म्हणजे जगामध्ये कितव्या नंबरला आहे ते? 9व्या नंबरला. 1 नंबरला कोण? एलॉन मस्क, म्हणजे हे एलॉन मस्क स्पेस एक्स असेल किंवा टेस्ला असेल तर हे यांच्या कंपन्या आहे. एलॉन मस्क. जेफ बेझोस ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस. लुई वुटॉन कंपनीचे जे CEO आहे बर्नार्ड अॅनॉल्ड, तर हे 3 नंबरला आहे. त्याच्यानंतर बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर ऑरन बफेट, तर हे बर्कशा हॅथवे नावाची जी कंपनी आहे तर त्याचे अध्यक्ष आहे ऑरन बफेट. आणि मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष, तर कितव्या नंबरला? 9व्या. हे पहिले 5 आणि 9व्या नंबरला मुकेश अंबानी. हे त्यांची संपत्ती आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. कशानुसार? हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2022 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हर्षवर्धन श्रृंगला हे नाव काय चर्चेत आहे? बघा मित्रांनो, भारताचे G20चे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. भारताचे 2022 मध्ये भारताचे G20चे मुख्य समन्वयक म्हणून खालीलपैकी कुणाची नियुक्ती करण्यात आली? कुणाची? हर्षवर्धन श्रृंगला. कोण? हर्षवर्धन श्रृंगला. 30 एप्रिल 2022 परराष्ट्र सचिव म्हणजे फॉरेन सेक्रेटरी होते ते. कधी? 30 एप्रिल 2022च्या अगोदर या पदावरून G20चे समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आलं लक्षात? कधी काय होते अगोदर? परराष्ट्र सचिव. आता परराष्ट्र सचिवावरून कोणत्या पदावर गेले ते? G20चे मुख्य आता G20 म्हणजे काय मित्रांनो? 20 राष्ट्रांचा एक शॉर्टमध्ये सांगतो. तुम्ही बरेच जण वाचला असेल किंवा मी नंतर मुद्दे येणार आहे त्यावेळेस डिटेल सांगेल, पण आता सांगतो. ग्रुप ऑफ 20 नावाचा एक 20 राष्ट्रांचा एक गट आहे. म्हणजे 19 राष्ट्र आणि एक युरोपियन युनियन
अशा प्रकारे 20 जणांचा हा एक ग्रुप आहे G20. आता बघा मित्रांनो, तर याच्या प्रत्येक देशाचा म्हणजे 20 राष्ट्र तर प्रत्येक देशाचा एक समन्वयक या G20 ग्रुपवर असतो. तर तसेच भारताचा एक समन्वयक, भारताची प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? हर्षवर्धन श्रुंगला. आलं लक्षात? हर्षवर्धन श्रुंगला. आणि प्रत्येक देशाचा समन्वयक असतो, तसंच एक भारताचा कोण? हर्षवर्धन श्रुंगला. बघा मित्रांनो, आता दुसरा एक मुद्दा सांगतो याच्या जोडीला. बघा मित्रांनो, आता सध्या जे ना G20चं जे अध्यक्षपद आहे तर ते इंडोनेशिया या देशाकडे. कोणत्या? इंडोनेशिया या देशाकडे. इंडोनेशिया. आता बघा, हिचं अध्यक्षपद म्हणजे आता G20चं मुख्यालय कुठंच नाही, हिचं फक्त आहे ना वेगवेगळ्या देशांना याचं अध्यक्षपद दिलं जातं किंवा वेगवेगळ्या देशांची जी समिट आहे तर ती वेगवेगळ्या देशात प्रत्येक वेळेस होते आणि ते वेगवेगळे देश आयोजित करत असतं. आता जी झाली याच्या अगोदरची ती इंडोनेशियात झाली. आता 2023ची जी होणार याची समिट, G20ची समिट किंवा परिषद, ती कुठं होणार आहे? भारतात. आता भारतात होणार आहे. तर आता इंडोनेशियाकडून अध्यक्षपद कोण स्वीकारणार आहे? भारत. आता मग तिथं आता भारताची प्रभावी भूमिका मांडणे, ही G20ची सगळी समिट आहे तरी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी खूप प्रभावी माणूस लागेल. आणि त्याच्याच अनुषंगानं हर्षवर्धन श्रुंगला यांची G20चे मुख्य समन्वयक म्हणजे भारताचे मुख्य समन्वयक, G20 मधले भारताचे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली. 2023ची आता समिट कुठं होणार G20ची? भारतात. तिचं कुठेही मुख्यालय, वेगवेगळ्या देशात त्याचे समिट होत राहतात. त्याचप्रमाणे आता इंडोनेशियात झाली. इंडोनेशियाकडून आता कोणाकडे येईल? भारताकडे. आलं लक्षात? म्हणून स्ट्रॉंग व्यक्ती म्हणून हर्षवर्धन श्रुंगला यांचं नाव यांची आपण नियुक्ती केलेली आहे. चलायचं पुढं. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. काय बघितलं आपण? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर हर्षवर्धन श्रुंगला G20चे मुख्य समन्वयक म्हणून हे पण बघितलं. विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार टोटल 75 महिला, त्यापैकी 11 महाराष्ट्रातील महिला. आपण 11 महिलांची नावे बघितली. कुणातर्फे दिला जातो? नीती आयोगाकडून. त्याच्यानंतर गिल्बर्ट एफ हुगोम्बो हे आयलोचे 11वे महासंचालक म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. 2008 ते 12 हे टोगोचे पंतप्रधान होते. 1919ला स्थापना. जिनिव्हा स्वित्झर्लंड. आयलोची जिनिव्हा येथे स्वित्झर्लंड आहे. 186+1 म्हणजे 187 तिचे राष्ट्र आहे, म्हणजे 193 युनायटेड नेशन जे आहे संयुक्त राष्ट्र, तर याच्या 193 पैकी 186 आणि प्लस एक कुक आयलंड जो युनायटेड नेशनचा नाही आहे, संयुक्त राष्ट्राचा नाही आहे, तर तो एक वेगळा आहे म्हणून कुक आयलंड. 86+1 187. 1969ला शांततेस नोबेल आणि दर 10 वर्षांनी आयलो त्यांची नियुक्ती करते. आता UPSCचे अध्यक्ष मनोज सोनी, आपल्या लक्षात आलं प्रदीप कुमार जोशी यांची त्यांनी जागा घेतली. स्टॅच्यू ऑफ नॉलेज कुठं? लातूर. किती फूट? 70. कुणाचा? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आलं लक्षात? मला असं वाटतं तुमच्या सगळे मुद्दे व्यवस्थित लक्षात आले असतील. आता आपण याच्यावरले संभाव्य प्रश्न बघू मित्रांनो. आत्ताच UPSCचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? सोपे प्रश्न आहे, तुम्हाला लगेच सोडवता येतील. मुद्दाम मी सोपे घेतले. फास्टमध्ये सांगा. आता UPSCचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? मनोज सोनी. या अगोदर कोण होते? प्रदीप कुमार जोशी. कोण होते? प्रदीप कुमार आणि जोशी. आणि मनोज पांडे कुठं ऐकलं आपण? सांगा, कुठे ऐकलं? लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे, मनोज नरवणे यांच्या जागेवर मनोज पांडे यांची नियुक्ती झाली. आणि परमेश्वरन अय्यर नीती आयोगाचे CEO. आलं लक्षात? हे मुद्दे तुम्ही जर रोज डोकं भानावर ठेवून जर व्यवस्थित लेक्चर बघत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिक होत असतील. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या सांगा? लातूर. आत्ताच सांगितलं. कुणाचा? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. किती फूट? 70 फूट. 13 एप्रिल 2022ला उद्घाटन. किरण रिजिजू कायदा मंत्री. येस और नो? येस. आता बघा मित्रांनो, गिल्बर्ट एफ हुगोम्बो यांच्या आयलोचे कितवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? कितवे? 11वे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कितवे? 11वे महासंचालक. दर 10 वर्षांनी आयलो आपलं महासंचालक निवडते. स्थापना आयलोची वर्षाच्या सणानंतर कधी? 1919ला. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड. ओके, आलं लक्षात? ओके, चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराबद्दल बरोबर विधाने ओळखा. कोणता? वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मी या पुरस्काराबद्दल भरपूर गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्या. नीती आयोगातर्फे देण्यात येतो. काही डाऊट? बरोबर ना? नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे नीती आयोगातर्फे देण्यात येतो. 2022 मध्ये एकूण 75 महिलांना मिळाला. येस और नो? मिळाला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील 10 महिलांना दिला गेला. 10 दिला का? नाही. किती महिलांना दिला? टोटल किती? महाराष्ट्रातल्या 11. किती? 11. म्हणून हे विधान चूक असेल. मग आपल्याला काय विचारलं? बरोबर ओळखा. अ आणि ब कुठे? इथे. म्हणजे आपलं अ आणि ब हे विधान बरोबर. किती महिलांना दिलं? महाराष्ट्रातल्या 11 महिलांना. 10 नाही. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, बरोबर विधाने ओळखा. आयलोची स्थापना 1919ला झाली. वर्षाच्या सणानंतर 1919. आत्ताच सांगितलं मी. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हिचे मुख्यालय जिनिव्हा आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड आहे तिचे मुख्यालय. मी 2-3 वेळेस सांगितले. ओके, बरोबर. मग आयलोची स्थापना 1919ला झाली आणि तिचे मुख्यालय कुठे? जिनिव्हा स्वित्झर्लंड. आपल्याला बरोबर विधाने ओळखायचे म्हणजे दोन्ही पण बरोबर आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं.
मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या व्यवस्थित लक्षात आल्या असेल. मी एकदम फास्टमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतोय तुम्हाला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिक हो. मी तुम्हाला शॉर्टमध्ये काही सांगत नाही, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगतो. पण जितकं जास्तीत जास्त फास्ट तुमच्या क्लिक होईल, जास्तीत जास्त तुम्हाला हे करून सांगता येईल, जास्तीत जास्त तुमच्या लक्षात बसेल, या पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. तुम्ही जर व्यवस्थित ध्यान देऊन जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकत असेल ना, तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या व्यवस्थित कळत असतील. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आता आपण थांबूयात. थँक्यू सो मच.